मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एसएम योजना गुरु या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। आता शेण्याची सर्वात मोठी बातमी आपण योजना करा या यूट्यूब चॅनलवरती पाहत आहात। तर पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता या कार्यक्रमामध्ये वितरित केला जाणार। खरंच ही बातमी खरी आहे का खोटी याची पडताळणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। त्यामुळे आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राइब करायचं आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी काही दोन योजना म्हणजे पीएम प्लस नमो अशा दोन योजना राबवल्या जातात। या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आलेले आहेत। पीएम किसान योजनेच्या माध्यमातूनच आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले आहेत। एकंदरीत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो, की येणारा जो 19वा हप्ता आहे तो शक्यतोवर वाढून येण्याची दाट शक्यता आहे। जर अर्थसंकल्पामध्ये या 19व्या हप्त्या संदर्भात वाढ करण्याची जर शिफारस झाली तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे। तर पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता कशा पद्धतीने स्टेटस चेक करायचं तर अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जावे लागेल। गेल्याच्या नंतर तुम्हाला सविस्तर तिथं एक पर्याय दिसेल लाभदार स्थिती, तिथे तुमचा तपशील सविस्तर एंटर केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे स्टेटस तुम्ही काढू शकता। स्टेटस काढल्याच्या नंतर तुम्ही लाभदारी स्थिती खूप तपशील जे एंटर करायचं आहे, ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक असेल, बँक क्रमांक असेल आणि मोबाईल क्रमांक प्रविष्ट केल्याच्या नंतर तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुमचं स्टेटस काढू शकता। मित्रांनो, पीएम किसान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सीएससी सेंटरवर जाऊन लागेल। सीएससी सेंटर म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरवर, मग सीएससी सेंटरवर किंवा याच्या जी वेबसाईट आहे पीएम किसान योजनेची त्याला भेट द्यावी लागेल। तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आधार कार्ड लागल्याच्या नंतर तुम्हाला रेशन कार्डचा आरसी नंबर लागेल। बस हे दोन डॉक्युमेंट झाले आणि 7/12 तीन डॉक्युमेंट घेऊन तुम्ही सीएससी सेंटरवर गेल्याच्या नंतर तुमचं रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला अप्रूव्हल भेटल्याच्या नंतर तुम्हाला हप्ते येण्यास सुरुवात होतील। मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही सीएससी सेंटरवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।